आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती तुमच्यासाठी पुन्हा एकदा आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। तर मी आत्ता रेडी झाली आहे कारण मला आत्ता जायचं आहे हळदी कुंकवासाठी। मम्मी देखील तयार होत आहेत। तर मी आता जस्ट रेडी झालेली आहे कारण सोसायटीमध्ये एका फ्रेंडने हळदी कुंकू ठेवलेला आहे, तर आम्हाला तिकडे जायचं आहे, आम्हाला म्हणजे मला आणि मम्मीला। तर मम्मी देखील रेडी होत आहेत, तुम्हाला दाखवते। हो आवडलं बघा आमच्या मम्मी तर आवरून रेडी आहे तिकडे मम्मी। मग मी इकडे ओवीसाठी हलव्याचे दागिने बनवायला घातले होते, म्हणजे मी ते रेडीमेड पण आणू शकते, पण माझी अशी इच्छा होती की मी पहिलं बोरणांसाठी तिच्या नाही का स्वतः घरी दागिने बनवावेत। त्यामुळे माझ्याकडे घरातच काही वस्तू होत्या, त्याच्यापासून मी हे असं ट्राय करते। बघूयात आता मी हे बनवल्यानंतर छान वाटेल तिला घालेल। असा हा इकडे माझा सगळा पसारा पडलेला आहे, हा देखील आवरायचा आहे आणि स्वयंपाक देखील अजून बाकी आहे। त्यापूर्वी आता मी हळदी कुंकून येणार आहे कारण की ॲक्च्युली 7 वाजताचा टाईम होता इन्व्हिटेशनवर आणि आत्ता 7:30 वाजून गेलेले आहेत। पण ठीक आहे, चला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। संक्रांतीला अंगण सजवू, रांगोळीने रंग भरू, सुख समृद्धी येवो घरा, मंगल दीप उजळू। खरंच खूप सुंदर सजावट केलेली आहे। घराची सुंदरता अंगणच दाखवतं असं काहीसं म्हणतात ना, ते अगदीच खरं आहे। हाय ब्युटिफुल लेडीज। आणि ही आहे मयुरी, हिनेच आज हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि किती सुंदर असं डेकोरेशन केलंय पहा इकडे। थँक्यू। अरे बापरे, तू हे करत होती का? हा इंडिपेंडन्स डे त्या दिवसापासून तो दिवस फायनली आज आला। इथे 4 दिवस झाले व्हाईट ड्रेस म्हटलं हा मी तर आवडते लवकर आहे। आणि त्यात खरंच ती क्यूट दिसायली होती किती। हा चांगला आला पण आला होता, हो हो छान आला होता। मला पाठव ग, मी हा तुझ्या सगळे व्हिडिओ। हो ठीक आहे पाठवते। नाही मयूर नाही बोलते, ती हळदी कुंकू एकदम शाही म्हणजे एक मिनिट मी दादांकडे जाईल। तुला पण नाही दिलं, हे दिलेला मयुरीने मान। आता आलं खिसानी चहा प्या। मयुरीने सगळ्यांना छान कामाला लावले बघा। रोज चहा प्या मला पण दादांना देते का नाही। तर अशी मज्जा मस्ती करत आमचं छानपैकी हळदी कुंकू झालेलं आहे। आलेले मी लुशली माझ्यावर, तू लुशली तुला शिवून गेले म्हणून लुशल माझे बाळ लुशल माझ्याकडे ती बाळा ओवी चल माझ्या। तर आम्ही हळदी कुंकू करून येईपर्यंत ओवी झोपेतून उठली होती। काही वेळ ओवी सोबत घालवला आणि त्यानंतर लगेच आम्ही स्वयंपाकाला इकडे सुरुवात केली कारण ऑलरेडी थोडासा लेट झालाच होता। झटपट आणि कमी वेळात होईल असं वांग्याचं भरीत आणि भाकरी असं काहीशी बनवण्याचा मी प्लॅन केला। खरं सांगायचं झालं तर सोसायटीमध्ये रोजच हळदी कुंकू चालू असतं, पण काही अडचणींमुळे मी जाऊ नाही शकले। आज गेलीच होते तर म्हटलं तिथले काही क्षण तुमच्यासोबत देखील शेअर करावेत, म्हणून हा छोटासा व्हिडिओ। आणि कार्यक्रम खरंच खूप सुंदर झाला। हळदी कुंकू म्हणजे केवळ एक सण नाही तर सौभाग्यवती महिलांचा एकत्र येण्याचा एक सुंदर सोहळाच असतो। आणि अशा कार्यक्रमामुळे नवीन ओळखी देखील होतात, जुनी मैत्री अधिक घट्ट होते आणि आपण एकत्र वेळ घालवतो। खरं तर हळदी कुंकू हे केवळ एक विधी नाहीये, तर आपली परंपरा आणि आपला एकमेकांशी असलेला स्नेह जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे आणि तो अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जपलाच पाहिजे। तर इकडे तुमच्यासोबत गप्पा मारत माझा सर्व स्वयंपाक देखील आवरून झालेला आहे आणि आता माझं मी इकडे पेंडिंग राहिलेलं हलव्याचे दागिने बनवायचं काम कंप्लीट करणार आहे कारण रथसप्तमी दिवशी ओवीला बोरनान देखील घालायचं आहे, त्याची तयारी चालू आहे। चला तर मग माझं हे पेंडिंग राहिलेलं काम मी कंप्लीट करून घेते आणि ज्वेलरी कशी बनली आहे ते देखील मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल। चला तर मग हा छोटासा ब्लॉग आपण इथेच थांबवूयात, भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत।